30 दिवस 30 म्हण, दिवस 25वा म्हण 25वी. धरण उशाला आणि कोरड घशाला म्हणजे काय, तर आपण जे म्हणतो ना की त्याच्याच अर्थाची आपल्याकडे आहे की काखेत कळसा आणि गावाला वळसा, किंवा अजूनही अशी ते गावरान म्हणे की मांडी खाली आरी आणि सांभार पोरं मारी. म्हणजे काय, तर एखादी वस्तू जी आपल्याकडेच असते पण आपण अख्ख्या गावभर हिंडतो, शोधतो तिला, ती आपल्याला मिळत नाही. थोडक्यात बोलायचं तर एक पर्सनल अनुभव की खूप शहरातली लोक इथे येतात आणि त्यांना ते सुख पाहिजे असतं, पण ते नोकरीच्या ह्याच्यात सुख शोधतात किंवा पैशात सुख शोधतात. आणि खरं सुख हे गावाकडे आहे, ते मी अनुभव घेतो दर आठवड्याला रविवारी, शनिवार रविवारी शेती करून. सो ऑब्विसली प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे, पण शहरापेक्षा गावाकडे निवांतपणा, ते शांतपणे जगणं असतं, ते आपल्याला खूप छान अनुभवता येतं. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला ते सगळं अनुभवता येतं, पंचतत्वांच्या सानिध्यात आपल्याला ते अनुभवता येतं. म्हणून तर ती सुख अनुभवायला आपल्याला गावाला गेलं पाहिजे असं मला वाटतं. पण जाता येत नाही, नोकरी काम धंदा याच्यामुळे आपल्याला शहरातच राहावं लागतं. म्हणून तर म्हणतात ना की धरण उशाला पण कोरड घशाला. धन्यवाद.